समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु विनंती करी. साईमय सकाळ मित्रांनो, आज साई पालखीच्या प्रवासाचा चौथा दिवस. पण आजची थंडी मागच्या 3 दिवसांपेक्षा जास्त होती. थंडी अशी की उठायला मनच तयार होत नव्हतं. पण काय आहे ना साई पालखी, इथे शरीर थकलेलं असतं पण मन मात्र साईंच्या नावाने लगेच जागा होतं. वारी ही फक्त चालायला नाही तर जगायला शिकवते. मुलं कोणाचे ओरडा न ऐकून घेणारे इथे सेवेकरांचे ओरडे ऐकून घेतात. प्रत्येक क्षण शिकवतं शिस्त आणि भक्ती. आम्ही घरापासून लांब आहोत, पण गंमत अशी की घराची आठवणही येत नाही. कारण या 9 दिवसांसाठी साईच आमचे आईबाबा आहेत. आई जशी तिच्या बाळाला 9 महिने पोटात सांभाळते ना, तसाच साई आम्हा भक्तांना या पालखीत सांभाळतो. टाटा टाटा निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. लागलं बोलावलं तर साईनं मन तू पालखी घेऊन गेली जाणे आज्ञा मला. वडापाव बरोबर. हा, मग सँडविच कसं काय? तो पाववडा आहे. पाव वडा आहे पण सँडविच वडापाव, सँडविच वडापाव लिहा पाहिजे ना. सँडविच आपण सँडविच काय आहे? सँडविच आहे का? सँडविच पाव आहे तो नुसता पाव. व्यर्थ करावी मी आता चिंता, व्यर्थ करावी मी आता चिंता. सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन. दुपारचे 12 वाजलेत आणि जेवणाचा स्टॉपवर पोहोचले आहोत. व्यर्थ करावी मी का चिंता. सारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो. तीर्थेती सारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो. हवेत मिळाले इथे न मागता, सुंदर